तर बनवच बनवेन मी. बघू देच कसे बनवतेस ते. कोथिंबीर खोबरं नाही टाकलं तरी मी फ्राय करून घेईन. कुठे घेऊन चालला डायपर? शेरूला घालतो डायपर. अशी आपली चटणी तयार आहे. दारावर कोवळी कोवळी. गुड गर्ल गुड गर्ल. माझ्या हातचे पोहे खायचे नाहीत असा काय प्रण किंवा इच्छा असं. लेकरू मोठं झालं. दूध आलंय ते भरून घेते. कोणाचे पाय मोडलाय? पाय मोडलाय ना आपला. खाल्लं ना आता नको खाऊ ते सोड. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. घराचं दार उघडल्या मस्त कोवळी कोवळी किरणं आली एकदम दारात उराची. पूर्वाभिमुख दरवाजा आहे त्याच्यामुळे या साईडला सूर्यदेव वरती आहेत आणि अशी मस्त घरावर दारावर कोवळी कोवळी किरणं पडली होती. हा बेटा, शेरूला सगळं खाऊ पिऊ देऊन झालंय तिचं सकाळचं. कुमार गेलाय जिमला, अरू झोपलाय अजून. गुड गर्ल गुड गर्ल. हा एवढं असं करते ती. चल. कोणाचे पाय मोडलाय? कोणाचे पाय मोडलाय? पाय मोडलाय ना आपला. हां पाय मोडलाय ना. गेले 2-3 दिवस अरू लवकर उठत होता. आज तो बऱ्यापैकी झोपलाय, म्हणजे नेहमीसारखा झोपलाय तो. 9:30-10 पर्यंत तो जनरली झोपतो. गेले 2-3 दिवस लवकर उठायचा, त्याच्यामुळे मला पण आवडताना त्याची लुडबुड व्हायची. आज तो झोपलाय तर मी पहिले थोडंसं एडिटिंग करून घेतलं. तसं तर मी एडिटिंगलाच देते, पण एकदा माझ्या नजरेखालून गेल्याशिवाय मी व्लॉग पोस्ट करत नाही. सो मायनर चेंजेस करून चालू आहे म्हणजे एडिटिंग. आणि आता मी काय बोलत होते बरं, कपडे लावून घेते म्हणजे धुवायला लागतील. अजून ताईंचा टाईम झालेला नाही आहे. काल तर त्यांची रजा झाली, त्यांची तब्येत बरी नव्हती. आज बघूया येत आहेत का. माझ्या कामांना सुरुवात करते. 9:30 वाजलेत. 10:30चा नाश्ता असतो द्यायचा. दादा जस्ट आता बालद्या घेऊन गेलेत दूध काढायला. तरी पण मी कांदा वगैरे कापून ठेवते. आज पोहे देईन करून. लाईट गेली आहे. मी तेच म्हटलं मशीन का बरं सुरू होत नाही आहे. झोपलाय तो. या साईडची गादी आहे ना ती त्या रूममध्ये नेऊन ठेवते. तयारी करून ठेवली आहे. कांदा एवढा नाही लागणार, पण कापून ठेवला नंतर भाजीला होईलच. दूध आलंय ते भरून घेते. माझ्या हातचे पोहे खायचे नाहीत असा काय प्रण किंवा इच्छा असं काय. असं मला माहिती नव्हतं की तू पोहे बनवणार आहेस. तुम्ही ढोकळा नसता आणला. त्या दिवशी पण मी पोह्यांची तयारी केली आणि शेट ढोकळा घेऊन आले. आज पण मी ढोकळा आणला. मग आता ढोकळा फ्रीजमध्ये ठेवू आपण आणि तू पोहे बनव. मग ते खाऊन बघू. नंतर बायकोला वाईट नको वाटायला. नाही राहू दे नको. आता ढोकळा मी एकटा खाईन. नंतर पहिले पोहे बनवतो. आता बनवच बनवेन मी. बघू देच कसे बनवतेस ते. ठीक आहे. जमतायत का बघू दे पोहे. जमतायत काय. आज तो काय आणणार होता? काय आणणार होतास तू? मी इन्स्टेड ऑफ ढोकळा माझ्या डोक्यात विचार होता की मेदू वडा आणायचा. पण आम्ही ढोकळ्याकडे वळलो. मग ढोकळाच घेतला. पण लोकांना वाटेल काय तू जामच ढोकळा खातोस. मला ढोकळा कलर आवडतो ना, येल्लो, सगळ्यांना माहिती, म्हणून मी ढोकळा खातो. सुयोग आमचा मित्र, तो पण जातो जिमला. तर त्याला आज ढोकळाच खायचं होतं. मग हा पण यांनी पण त्याचा मेदू वड्याचा प्लॅन कॅन्सल केला. मग ढोकळा घेऊन आला. मग आता मी खरंच ढोकळा ठेवते. मी खरंच पोहे बनवते. हो मग ठरच बनव. मी ढोकळा खाईन. हां चालेल. मी ढोकळा खाईन, तू पोहे का. ठीक आहे. आता ढोकळा आणलाय त्यामुळे मी पोहे थोडेसेच घेते, कारण की कुमारने पण जस्ट आत्ता नाश्ता केला आहे ढोकळ्याचा. कारण तो जिममधून येतो तर त्याला भूक लागते आणि दादांचा नाश्त्याचा टाईम 10:30 असतो, त्याच्यामुळे मी लवकर नाही करू शकत. ताई पण नाही ढोकळा खात. त्यांना पण होतील पोहे जर त्या आल्या तर. दादांना होतील. आणि मग नवरा विचारेला जेवढे पोहे करत होतीस तर दिलेच नाही, म्हणून थोडेसे त्याच्यासाठी घेतले. धुवून घेते मी. चाळून त्या दिवशीच घेतले होते. आता ते जरा पाणी त्यातलं गळू दे. पोहे झाकून ठेवूया आपण. आरू पण नेमका उठला टायमात. नेमकी टाकी पण भरली. धाव करत बटन बंद करायला गेले. आरूला उचलला. आता त्याला खाली ठेवून मला जमणार नाही, कारण तो राहणार नाही. त्याला घेऊनच पोहे करते. असंच असतं. घेते ना बेटा. राई, जिरं, कढीपत्ता, मिरची, थोडीशी कांदा. काय करू. कांदा आपला रंग बदलायला लागलाय. हळद, जिरेपूड, मीठ
थोडीशी साखर, आपली हळद वगैरे शिजली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पोहे. जेवढं हलक्या हाताने फिरवता येईल तेवढं करते. गॅस एकदम बारीक आहे. हा, लिंब. पोहे आपले डन आहेत. कोथिंबीर टाकूया वरून जराशी. गॅस मी बंद करते आणि असंच थोडा वेळ झाकून ठेवून देते, एक 5 मिनिटासाठी. तोपर्यंत मी दादांना आवाज देते. हे आपण दुसरीकडे शिफ्ट करूया. हे पोहे आहेत ना, थोडेसे मी फ्राय करून घेणार आणि लगेच काढते आपण. ही शेव थोडीशी आणि हे आपण आत्ता तळलेले पोहे वरून. कोथिंबीर, खोबरं नाही टाकलं तरी, चमचा. 12 वाजले दुपारचे. मगाशी माझी गोळी घ्यायची राहिली, घेऊन टाकते आता. कुमारला फोन करते, तो जेवायला येणार आहे का? येणार असेल तर तसं त्याचं पण जेवण बनवायला. कुठे घालून चाललास? कुठे घेऊन चालला डायपर? शेरूला घालतो डायपर. हा, आणि हे मस्क मेलन मी कोणाला दिलेलं? हे कोणाला दिलेलं मी मस्क मेलन? आणि तू कोणाला दिलंस? काय गेड्या, तू कोणाला दिलंस? कोणाला? शेरूला दिलास? मी शेरूला देतो. शेरूने खाल्लं? हे नाही खाल्लं ना, आता नको खाऊ ते, सोड. हो दे. हे आता गाय, म्हैस, कोंबड्या कोणीतरी खातील. दूध आलंय, भरून घेते. आरू एकटाच गेला बरं तिकडे. 2 हातात 2 कुरकुल्या आहेत मला हळदी कुंकवाला मिळालेल्या, त्या घेऊन गेल्या. अजिबात मागे वळून नाही बघितलं का मम्मा येतीये का मम्मा कुठे आहे. त्याचा तोच एकटाच अनवाणीच गेला. दादा आहे तो तिथे, पण असं पहिल्यांदा तो गेलाय. डायरेक्ट निघाला. मी बोलले असेल इकडे तिकडे खेळत असेल माती बितीत कुठेतरी. बघते तर हा आपला चाललाय चाललाय चाललाय. बोलू बघूया ना कुठपर्यंत जातोय, म्हणून आवाज पण नाही दिला. जाऊ दे, दादा आहेत तिथे, ते येताना घेऊन येतील त्याला. दादांचा पण जायचं टाईम झाला आता. मी दूध भरत होते तेवढ्यात तो कुठे गेला म्हणून बघायला आलं त्याच्या पाठी. लेकरू मोठं झालं. पहिले तो इथून तिथे नाही जायचा, इथून माझ्या बाजूच्या माणसाकडे नाही जायचा तो मम्माला सोडून, आणि आता मम्माला न सांगता पार शेतात पोचला. काल साबुदाणे वडे केले होते, त्याचं पीठ उरलेलं आहे थोडंसं, तर मी आता त्याचे वडे थापून घेतलेत आणि ते मी आता तळणार आहे. त्याच्यासोबत एक चटणी पण मला काल करायची होती, पण करायला नाही जमली. ती मी आत्ता करते. सो मी खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट जो काही केला होता मी सगळ्यात संपवून टाकते. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकतोय आपण जिरं थोडंसं, लिंबू पिळूया थोडंसं, मीठ, साखर थोडीशी. ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकू शकतो आपण, पण मी नाही टाकलेल्या, मला नको आहे तिखट. खोबऱ्याच्या ऐवजी फक्त हे टाकलं, काय शेंगदाण्याचा कूट टाकला. थोडंसं पाणी ॲड करूया आणि वाटून घेऊया. अशी आपली चटणी तयार आहे. जेवलो, किचन ओटा आवरला, भांडी घासून झालेली आहे, डायनिंग टेबल आवरून झालेला आहे, कुमारने लादी पण पुसलेली आहे. अरूसाठी दूध काढून ठेवलं आहे, थोड्या वेळाने बाटलीत भरेन. तसं त्याने भरपूर काय काय खाल्लेलं आहे. आज मी जास्त दिवसभरामध्ये शूट नाही केलेलं, मी माझी बाकीची कामं करत राहिले जी पेंडिंग होती, यूट्यूब अँड ऑल. सो जर हा व्लॉग थोडासा शूट झालेला असेल आजचा, जो की थोडासाच झाला आहे, मी नाही जास्त क्लिप शूट केलेल्या. टिल देन